फिट विथ डीके. आज माझा महाबळेश्वरमधला फर्स्ट डे आहे आणि मी ती जर्नी शेअर करत आहे. मी लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. चला तर पाहू आजचा माझा फर्स्ट डे कसा आहे महाबळेश्वरमधला. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. सकाळचे 5 वाजलेले आहेत आणि 5 वाजता मला ट्रॅव्हल्सवाल्यांनी सुरूरजवळ सोडलेलं, कारण तिथून महाबळेश्वरला बस भेटतात म्हणून. बट तिथून रस्त्याचे काम चालू असल्यामुळे अर्ली मॉर्निंग म्हणजे तो रस्ता बंद आहे. त्यामुळे मला आता पाचवडला यावं लागलेलं आहे आणि एवढ्या सकाळी कोणतीही बस भेटत नाही, काही नाही आणि थंडी पण भरपूर आहे. बट तरी पण एका ट्रकवाल्याने थांबवलेलं आहे गाडी आणि त्याच्यासोबत मी इथं पाचवडला उतरलेलो आहे. आता इथून एक 50 किलोमीटर महाबळेश्वर आहे. तर पाहू पुढची जर्नी. बस पकडून वाईला आलेलो आहे. हा आहे वाईचा बस स्टॉप. इथे निसर्गरम्य असं वातावरण आहे. इथे वाईमध्ये चांगला एरिया आहे वाई. आणि इथून परत बस घेऊन मी बसमधून महाबळेश्वरसाठी निघालेलो आहे. आणि जाताना घाट लागतो महाबळेश्वरला. मी पाहू शकता हे आहे बस आणि हा आहे घाट. खूप छान असं अर्ली मॉर्निंग निसर्गरम्य वातावरण आहे. आणि फायनली मी महाबळेश्वरमध्ये पोचलेलो आहे. हा आहे महाबळेश्वरचा बस स्टॉप आणि तुम्ही पाहू शकता बस स्टँड. आणि इथून मग माझी हॉटेलकडे मी निघणार आहे. आणि उतरल्यात मला स्ट्रॉबेरी भेटलेली आहे. तुम्ही बघू शकता असं एकदम मस्त असं फ्रेश. आणि त्यानंतर मी हॉटेलमध्ये आलो वॉकिंग करून अर्ली मॉर्निंग. हे आहे हॉटेल. बाहेरून तरी मस्त दिसत आहे. हॉटेलचे नाव आहे व्हॅल्यू व्ह्यू बीकन रिसॉर्ट. खूप चांगले आहे असं हिल स्टेशनच्या साईडला. आणि पाहू असं आतमध्ये इंटिरियर तर खूप मस्त दिसत आहे. एकदम गारवा खूपच आहे महाबळेश्वरला, तुम्ही पाहू शकता. आणि इथून आत आलेलो आहे. आत आल्यानंतर इंटिरियर रिसेप्शन हे पण मस्त आहे. आणि इथे एक माझी नजर गेलेली आहे ह्या वॉलवरती, कारण इथं महाराजांचा जुना फोटो आहे आणि त्याच्यासोबत काही जुन्या आठवणी पण आहेत. आणि आहे रिसेप्शन. त्याच्यानंतर मी चेक इन करून माझ्या रूमकडे जात आहे. पाहू आपण दुसऱ्या चुकीच्या रूममध्ये जर कार्ड स्वाईप केलं तर कसं होतं. हा एक वेगळाच आवाज येतो. आणि त्याच्यानंतर मग मी माझ्या रूमकडे कार्ड स्वाईप करत आहे. पाहू शकता ओपन झालेलं आहे रूम. कार्ड याच्यामध्ये इन्सर्ट केलं त्यांच्याकडे लाईट ऑन होणार. आणि ही आहे रूम. मोठी आहे रूम. एकदम क्लीन आणि व्यवस्थित. त्याच्यानंतर आपण विंडो व्ह्यू बघू. विंडोमधून कसं काय वातावरण आहे. चला तर बघू. हा खूप मस्त असे व्ह्यू आहे विंडोमधून, तुम्ही पाहू शकता. एकदम चांगलं असं क्लीन गार्डन पण आहे छोटंसं. आणि त्याच्यानंतर वरती असं चांगलं एक हॉटेल पण आहे. त्यानंतर खाली चांगले असे इंटिरियर पण आहे. आणि हा ब्रेकफास्ट कॅरी केलेला 4 एग्स आणि आल्मंड्स आणि ब्लॅक रेजिन्स. हे पाहू शकता. हा मॉर्निंगचा माझा ब्रेकफास्ट आहे. एक मील मी कॅरीज करतो, कारण त्याच्यामुळे थोडंसं चीट मील होण्याची शक्यता कमी असते. ते झाल्यानंतर मग मी बाजारमध्ये थोडंसं पाहू म्हटलं बाजार कसा आहे का आहे. रेडी होऊन बाजारमध्ये आलेलो आहे. मस्त आहे बाजार, एकदम गावामध्ये फिरण्यासारखा. आणि त्याच्यानंतर एक सायकल घेतलेली आहे रेडनं, कारण आज इथं माझी जिम नाही आहे त्यामुळे म्हटलं जरा कार्डिओ करू. आणि त्याच्यानंतर सायकलिंग करत मी ओल्ड महाबळेश्वरला जात आहे. आणि तिथून हा लेकचा एक बॅक साईड आणि व्ह्यू दिसतो. मस्त आहे खूप नेचरी पण. आणि त्याच्यानंतर मग तसंच सायकल चालत पुढं. सायकलची कंडिशन पण खूप चांगली नाही. आणि मी पण खूप दिवसांतर सायकल चालवत असल्यामुळे खूप थकवा आलेला आहे, हे पाहू शकता. आणि बट इथलं एक क्लायमेट खूप मस्त आहे. जंगलामधून एक सायकल चालवण्याचा एक वेगळाच आनंद येतो. हॅलो फ्रेंड, फिट विथ डीके. आज माझा वर्कआउटचा 28वा दिवस आहे आणि मी आलेलो आहे महाबळेश्वरला. आणि इथं थंडी पण भरपूर आहे. आणि ह्या थंडीचं मी इथं जिम नसल्यामुळे मग मी हे घेतलेलं आहे, सायकल रेंटने घेतलेलं आहे. एक 6 किलोमीटर ओल्ड महाबळेश्वर आहे तिथं ट्रेकिंगसाठी. आणि तुम्ही पाहू शकता ही आहे सायकल. कधी सर्व्हिसिंग केलेलं आहे माहीत नाही. आणि मी पण खूप दिवस झाले सायकलिंग करून, म्हटलं चला सायकलिंग करू आज.
आणि अशा प्रकारे खूप चांगला एक्सपिरियन्स येत आहे खूप दिवसानंतर सायकलिंग केल्यामुळे. चला तर फिटनेस जर्नी चालू. जंगलामधून एक सायकलिंगचा एक वेगळाच अनुभव येत आहे. तुम्ही पाहू शकता. आता थोडंसं उतार आहे. हो, खूप दिवसानंतर सायकल चालवल्यामुळे बॅलन्स करायला थोडंसं डिफिकल्ट जाते. माहीत नाही 2-3 वर्ष झाली असते. एकदा सारखं महाबळेश्वर देवस्थान ट्रस्ट जवळ पोचलेलो आहे. तुम्ही पाहू शकता हे आहे देवस्थान मंदिर पण खूप मस्त होते. त्याच्यानंतर मग मी परत वापस हॉटेलकडे आलेलो आहे. खूप थकवा आला होता. त्याच्यानंतर म्हटलं थोडंसं हॉटेल फिरून घेऊ. हे लॉन पाहू शकता. त्याच्यानंतर ह्याच्यासोबत थोडंसं खाली पण आहे लॉन. परत तिथून पण असं म्हणजे इथून खाली गेल्यानंतर परत हे निसर्गरम्य व्ह्यू आहे. चला तर पाहू पुढं काय आहे. ह्या स्टेप्स उतरून खाली जायचं आहे स्लोली. इथं पण रूम्स आहेत प्रत्येक फ्लोअरवरती आणि तिथून खाली गेल्यानंतर लॉन्स आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला खूप असं निसर्गरम्य नजारा दिसणार आहे. चला फास्ट. आपण ना कधी असं फिरायला पाहिजे कारण वेगवेगळे अनुभव येतात. कुठं काय चाललंय काय कसं हे खूप काही समजतं आपल्याला. चला पाहू. आता मी लॉनमध्ये एंट्री करणार आहे. पुढे समोर असं लॉन दिसत आहे खूप चांगलं आणि त्याच्यानंतर पाहू. हा खूप भारी असं लॉन आहे. परत तिथं एक स्टेज पण आहे छोटंसं. त्याच्यानंतर एक झाड आहे आणि पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे आहे. आणि थोडं गेलं की थोडंसं खोलदरीसारखं आहे आणि हे पाठीमागे रिसॉर्ट आहे. रिसॉर्ट पण खूप चांगल्या प्रकारे डिझाईन केलेलं आहे मस्त असं. आणि त्याच्यानंतर हे पाहू शकतात व्हॅली कशी आहे. खूप असं चांगला निसर्गरम्य नजारा आहे मस्त. एवढ्या थंडीमध्ये पण खूप भारी वाटतं आहे इथं. त्याच्यानंतर मी माझ्या रूममध्ये आलेलो आहे. फ्रेश झालेलो आहे. फ्रेश होऊन मग डिनर रूममध्ये आलेलो आहे. ते पाहू शकता किती मस्त असं हॉटेल आहे. आणि डिनर पण पाहू. आता डिनरमध्ये मेन्यू काय आहे. मी स्टार्टिंग केलेलं आहे सूप घेतल्यानंतर मग तुम्ही मेन्यू पाहू शकता काय आहे. डाळ, पनीर, रोटी, राईस, त्याच्यानंतर चिकन पण आहे आणि स्वीट डिश पण आहे. आईस्क्रीम आहे. पाहू मी त्याच्यामधून फक्त राईस आणि चिकन आणि सॅलड घेतलेलं आहे. थोडंसं म्हटलं कंट्रोल करून स्वीटकडे नाही गेलो. त्याच्यानंतर मग म्हटलं थोडंसं डिनर झाल्यानंतर लॉनमध्ये आलेलो आहे फिरायला परत. कारण थोडंसं वॉकिंग पाहिजे. डायरेक्ट डिनर झाल्यानंतर स्लीप नाही. लॉन पण मस्त संध्याकाळची थंडी. अशा प्रकारे माझा फर्स्ट डे इन महाबळेश्वर झालेला आहे. खूप चांगलं वाटलं. खूप थंडी आहे. बऱ्यापैकी एन्जॉय केलेलं आहे. तुम्ही पाहू शकता हॉटेल. लॉनमध्ये थोडंसं फेरफटका मारलेला आहे. हा बॅक व्ह्यू आहे रेस्टॉरंटचा. त्याच्यानंतर इव्हनिंगमध्ये खूप हवा आहे इथं गार आणि थोडंसं व्हॅली. अशा प्रकारे माझा फर्स्ट डे झालेला आहे महाबळेश्वरमध्ये. खूप मजा आली मित्रांनो. शेवटी क्रिकेट खेळत होते. म्हटलं मी पण जरासं खूप दिवसानंतर 2 बॉल खेळून घेऊ. अशा प्रकारे दिवसाची शेवट असं क्रिकेट खेळून झालेला आहे मित्रांनो. ज्या वेळेला ज्या संधी भेटतात त्याचा फायदा उठवला पाहिजे. तुम्ही पाहू शकता क्रिकेट पण खूप दिवसानंतर मी खेळत आहे. खूप बरं वाटतं. थँक्यू सो मच मित्रांनो.